हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे वायरिंग. वायरिंगच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे, नोट्स आहेत, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. जसं आपण बघू की एक लाइटिंग सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंट असायला पाहिजे, तर आपण या ठिकाणी एक ब्लॉक तयार करून घेऊ. जसं एक असेल आपला, तर लाइटिंग सब सर्किट जो आहे, लाइटिंग सब सर्किटसाठी जास्तीत जास्त किती करंटची मान्यता आहे, आपण या ठिकाणी एक ब्लॉक तयार करून घेऊ. आय म्हणजे करंट. ठीक आहे, तर जास्तीत जास्त किती करंटची मान्यता आहे, तर 5 अँपिअरची. ए म्हणजे करंट. ठीक आहे, त्याचप्रमाणे एक पॉवर सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती करंटची मान्यता असते, या ठिकाणी आपण लिहून घेऊ पॉवर सर्किट. इम्पॉर्टंट ब्लॉक असणार आहे हा, जो आपण तयार करून घेणार आहे. या ठिकाणी एक आहे लाइटिंग सब सर्किटसाठी करंटची मान्यता किती आहे, तर 5 अँपिअर. त्याचप्रमाणे पॉवर सर्किटसाठी जे करंटची मान्यता आहे ती किती असते, तर ती असते 15 अँपिअर. 15 अँपिअर लाइटिंग सब सर्किटसाठी 5 अँपिअर. आणि आपण इथे पूर्ण लिहून घेऊ कशासाठी आहे, तर करंट. ठीक आहे, लाइटिंग सब सर्किटमध्ये करंटची मान्यता किती असते, तर 5 अँपिअर. पॉवर सब सर्किटमध्ये करंटची मान्यता किती असते, 15 अँपिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे की लाइटिंग सब सर्किटमध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार जास्तीत जास्त किती पॉईंट आपण कनेक्ट करू शकतो, किती पॉईंट आपण जोडू शकतो, तर ते आहे 10. ठीक आहे, पी टी लिहिलं आहे, पी टी म्हणजे पॉईंट. आणि पॉवर सब सर्किटमध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार किती पॉईंट आपण जोडू शकतो, तर ते जोडू शकतो 2 पॉईंट. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण याला रिपीट करून घेऊ. लाइटिंग सब सर्किटमध्ये करंटची मान्यता किती असते, 5 अँपिअर. पॉवर सब सर्किटमध्ये करंटची मान्यता असते 15 अँपिअर. त्याचप्रमाणे लाइटिंग सब सर्किटमध्ये किती पॉईंट जोडतात जास्तीत जास्त, तर 10 पॉईंट. आणि पॉवर सर्किटमध्ये किती पॉईंट जोडतात, तर 2 पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता, की लाइटिंग सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला गेला पाहिजे, तर किती वॅटचा लोड जोडला गेला पाहिजे. आपण या ठिकाणी पॉवर पाहू आता. लाइटिंग सब सर्किटसाठी लाइटिंग सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती पॉवरचा वॅट जोडला गेला पाहिजे, तर तो असला पाहिजे 800 वॅट. आणि पॉवर सर्किटमध्ये कितीचा लोड जोडला गेला पाहिजे जास्तीत जास्त, तर तो असला पाहिजे 3000 वॅट. हे 3 पॉईंट लाइटिंग सब सर्किट आणि पॉवर सर्किटसाठी आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. लाइटिंग सर्किटमध्ये करंट असते 5, पॉईंट असते 10 आणि जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला गेला पाहिजे, तर 800 वॅटचा. पॉवर सर्किटमध्ये करंट असते 15, पॉईंट असतात 2 आणि जास्तीत जास्त किती वॅटचा पॉवर जोडला गेला पाहिजे, तर 3000 वॅटचा. आता याचप्रमाणे याच्यामध्ये लाइटिंग सब सर्किटमध्ये जो आपण वायर यूज करतो त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे, तर ती असली पाहिजे, वायरची साईज किती असली पाहिजे, या ठिकाणी वायर लिहू आपण. लाइटिंग सब सर्किटमध्ये तर एक वायर असला पाहिजे 1.5 mm स्क्वेअरचा. मध्ये तो कितीचा असला पाहिजे, तर 1.5 mm स्क्वेअरचा. एक वायर जो आहे तो एक वायर असला पाहिजे 1.5 mm स्क्वेअरचा. आणि पॉवर सर्किटमध्ये जो वायर आपण जोडणार आहे त्या वायरची साईज किती असली पाहिजे, तर एक वायर असला पाहिजे 2.5 mm स्क्वेअरचा. तर लाइटिंग सब सर्किटमध्ये आणि पॉवर सब सर्किटमध्ये हा एक ब्लॉक आपण तयार करून घेतला. ठीक आहे, या ब्लॉकला पुन्हा एकदा आपण रिपीट करू, कारण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लाइटिंग सब सर्किटमध्ये जो करंट आहे तो करंट किती असला पाहिजे, तर 5 अँपिअरचा. ठीक आहे, लाइटिंग सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती पॉईंट असले पाहिजे, तर 10 पॉईंट असले पाहिजे. 10 पॉईंटच्या वर नको. लाइटिंग सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती वॅटचा पॉवर जोडला गेला पाहिजे, 800 वॅटचा. आणि त्याच्यामध्ये वायर जो साईज आपण यूज करणार आहे तो किती असणार आहे, तर एक वायर 1.5 mm स्क्वेअरचा असला पाहिजे. त्याचप्रमाणे पॉवर सब सर्किटमध्ये करंट 15 अँपिअर, पॉईंट 2 अँपिअर, पॉवर 3000 वॅट आणि वायरची साईज 1/2.5 mm स्क्वेअर. आता पुन्हा काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहे वायरिंगच्या रिलेटेड ते सुद्धा बघून घेऊ आपण, की वायरिंग इन्स्टॉलेशन करताना जो ही स्विच बोर्ड असतो तो जमिनीपासून किती डिस्टन्सवर असला पाहिजे, तर तो असला पाहिजे 1.5 मीटरच्या डिस्टन्सवरती. काय असला पाहिजे, जो आपला स्विच बोर्ड आहे तो जमिनीपासून किती डिस्टन्सवर असला पाहिजे, तर 1.5 मीटरवर. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पॉईंट पुन्हा लक्षात ठेवायचा आहे. जसा आपण कुठलीही वायरिंग घरी करताना, या ठिकाणी अशा प्रकारची आपण वायरिंग घरी करू, तर घरी वायरिंग करताना जी सर्व वायरिंग आहे ते जमिनीपासून किती डिस्टन्सवरती असली पाहिजे, 1.5 मीटरवरती. आणि जो आपला छत आहे त्या छतापासून 0.5 मीटरवरती खाली असली पाहिजे. म्हणजे आपण अशी या ठिकाणी असं म्हणू शकतो की वायरिंग करताना जमिनीपासूनचं डिस्टन्स जे आहे ते 1.5 मीटर असलं पाहिजे आणि जो स्लॅब आहे त्या स्लॅबपासून 0.5 मीटर खाली असली पाहिजे वायरिंग. हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सिलिंग फॅन. आपल्या घरी जो काही सिलिंग फॅन असतो तो सिलिंग फॅन जमिनीपासून किती डिस्टन्सवरती असला पाहिजे, तर 2.75 मीटरवरती असला पाहिजे. ठीक आहे, स्विच बोर्ड जो आहे तो किती डिस्टन्सवरती असला पाहिजे, तर 1.5 मीटरवरती असला पाहिजे. सर्व घरचे जे कनेक्शन आहे नेक्स्ट पॉईंट 1.5 मीटरवरती असले पाहिजे आणि स्लॅबपासून 0.5
मीटरवरती म्हणजे अर्ध्या मीटरवरती खाली असले पाहिजे. त्याचप्रमाणे सिलिंग फॅन जो आहे, सिलिंग फॅनचं डिस्टन्स किती असलं पाहिजे जमिनीपासून, तर 2.75 मीटर. जेही हाऊस वायरिंग आहे किंवा घरगुती वायरिंग आहे, त्या घरगुती वायरिंगमध्ये जास्तीत जास्त कोणत्या प्रकारची वायरिंग यूज केल्या जातात, असा जर प्रश्न आपल्याला आला तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की घरगुती वायरिंगसाठी जास्तीत जास्त PVC कंड्यूट वायरिंग वापरल्या जातात आणि दुसरी वापरल्या जातात कन्सल्ट वायरिंग. ह्या 2 वायरिंग आपण यूज करतो घरगुती वायरिंगसाठी. एक आहे PVC वायरिंग आणि दुसरी आहे कन्सिल्ड वायरिंग, कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग. ही 2 वायरिंग जी आहे जास्तीत जास्त प्रमाणात घरगुती म्हणून वापरल्या जातात. कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग जे आहे आपण या ठिकाणी पूर्ण लिहून घेऊ. कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग जे आहे हे सिनेमा हॉलमध्ये सुद्धा वापरले जातात. PVC वायरिंग घरगुतीसाठी आणि कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग सुद्धा घरगुतीसाठी, त्याचप्रमाणे कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग जे आहे सिनेमा हॉलसाठी सुद्धा वापरले जातात. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपण बोलू शकतो की घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा उपयोग केला जातो, तर तो केला जातो डबल पोल स्विचचा. डबल पोल स्विच घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून डबल पोल स्विच या स्विचचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आणि इंडस्ट्रियल वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये जे लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून जो उपयोग केला जातो ते असतात ICDP म्हणजे आयरन क्लॅड डबल पोल. औद्योगिक वायरिंग म्हणजेच इंडस्ट्रियल वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये लाइटिंग सर्किटसाठी जे मेन स्विच म्हणून उपयोग केला जातो तर तोच मेन स्विच असतो ICDP आयरन क्लॅड डबल पोल. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, याचे लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे. एक ICDP असतो आणि एक ICTP असतो. तर ICDP म्हणजे आयरन क्लॅड डबल पोल आणि ICTP म्हणजे आयरन क्लॅड ट्रिपल पोल असा याचा अर्थ होतो. आता एक प्रश्न तुमच्यासाठी की स्विच जो आपण कनेक्ट करतो, स्विच जो कनेक्ट करतो तो फेजच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो की न्यूट्रलच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो, याचं ॲन्सर तुम्हाला सांगायचं आहे. जो आपण स्विच कनेक्ट करणार आहे तो फेजमध्ये कनेक्ट करणार आहे की न्यूट्रलमध्ये. वायरिंग इन्स्टॉलेशन करताना जसं सिंगल फेजचं असेल, सिंगल फेजमध्ये वायरिंग इन्स्टॉलेशन करताना फेजसाठी कुठला कलर असला पाहिजे, न्यूट्रलसाठी कुठला कलर असला पाहिजे आणि अर्थिंगसाठी कुठला कलर असला पाहिजे. म्हणजे हे जे कलर कोड आहे, कलर कोडसुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं सिंगल फेजमध्ये फेज जर असेल तर फेजसाठी आपण रेड कलरचा वायर वापरतो, येलो कलरचा वायर वापरतो किंवा ब्ल्यू कलरचा वायर वापरू शकतो. पण नॉर्मली आपण सिंगल फेजमध्ये फेजसाठी रेड कलरचा म्हणजेच लाल कलरचा वायर उपयोगात आणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे जो न्यूट्रल आहे, न्यूट्रलसाठी आपण ब्लॅक कलरचा वायर यूज करतो म्हणजेच काळ्या कलरचा वायर उपयोगात आणतो. आणि अर्थिंग आहे तर अर्थिंगसाठी ग्रीन कलरचा वायरचा उपयोग करतो म्हणजेच हिरवा जो कलरचा वायर असतो त्याचा उपयोग आपण अर्थिंगसाठी करतो सिंगल फेजमध्ये. आणि 3 फेजमध्ये जर आपण बघितलं तर सिंगल फेजमध्ये एकच फेज असतो, 3 फेजमध्ये 3 फेज असतात. तर 3 फेजसाठी आपण कुठले कुठले वायर वापरू, तर RYB म्हणजे रेड, येलो, ब्ल्यू, लाल, पिवळा आणि निळा. ठीक आहे. न्यूट्रलसाठी कुठला वायर वापरू, तर न्यूट्रलसाठी आपण ब्लॅक कलरचा वायर वापरू म्हणजे काळ्या कलरचा वायर वापरू. हे कलर कोड जे आहे इम्पॉर्टंट आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार हे कलर कोड दिलेले आहे. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारले जातात. तर या पद्धतीचा आपण लक्षात ठेवले तर सॉल्व्ह करायला सोपी जाईल. त्यानंतर आहे की कुठलीही नवीन वायरिंग झाल्यानंतर जोपर्यंत आपण मेगर टेस्टिंग करत नाही तोपर्यंत वायरिंग चार्ज करू नये. म्हणजेच एखादी नवीन वायरिंग केली असेल तर मेगर टेस्टिंग केल्याशिवाय त्या इन्स्टॉलेशनला इलेक्ट्रिक सप्लाय देऊ नये. त्याचप्रमाणे नवीन वायरिंग झाली, मेगर टेस्टिंग झाली तर त्याच्यामध्ये फेज अँड न्यूट्रल किंवा फेज अँड अर्थ यांच्यामधील जो इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे तो इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओहमपेक्षा कमी असू नये, 1 मेगा ओहमपेक्षा जास्तच असायला पाहिजे. ठीक आहे. वायरिंग झाल्यानंतर टेस्टिंग करताना फेज आणि न्यूट्रल त्याचप्रमाणे फेज व अर्थ यांच्यामधला जो इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे यांच्यामधला इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो किती असायला पाहिजे, तर 1 मेगा ओहमपेक्षा जास्त.